अंजली दमानिया यांनी आरोपांचा बॉम्ब फोडला आहे। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाची लूट केली आहे। कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कंपन्यांना पैसे दिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। नॅनो युरियो, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, कापूस गोळा करण्याच्या बॅगा यासारख्या 5 गोष्टींचे दर वाढवून त्या गोष्टी शासनाने खरेदी केल्या। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले त्यात नॅनो युरिया 92 रुपयांना मिळणारी बॉटल 220 रुपयांना खरेदी केली गेली। एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रिपदावर ठेवण्याची खरंच गरज आहे का? जवळपास 275 कोटींचा घोटाळा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीर विचार करायला हवा असं दमानिया यांनी म्हटलंय। तसंच आपलं जाऊ द्या, मोदींचं तरी ऐका, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घ्या असा टोलाही दमानिया यांनी लगावलाय। मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली आहे म्हणजे काय झालं बघा। सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाही आहे ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात। आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील। रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले। तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते। 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो, म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात। पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली। आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। हे नॅनो डीएपीची बॉटल आहे, याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची, म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते। म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे। आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे। इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते, जुलै 23 ते नोव्हेंबर 24, एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रिपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का? आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा। कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा। बॅकडेटेड का केलं जातं? कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं। तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरीपासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत। हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे। आणि कोणाची लूट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते। 1000 कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं। आज जर डीबीटीचा पैसा आहे, जे मोदीजी म्हणाले होते की हा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये, मध्ये पैसा खाल्ला जातोय, तर जर मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत असेल, मोदीजींचं म्हणणं आमचं सोडा,
मोदीजींचं म्हणणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं भाग आहे. कारण DBTमध्ये हे करूच शकत नाही. हे एक नाही, अनेक GR म्हणतात. अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत आहे, या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे असं देखील लिहिलेलं असताना जर धनंजय मुंडे हे देत असतील, वित्तमंत्री सही करत असतील, तर निर्णय काय घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांनी आता घ्यायला हवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.